नमस्कार, मी सुरेखानी आपण देवदर्शन किचनमध्ये पाहत आहोत रेशनच्या तांदूळापासून मस्त असा जाळीदार स्पंजी. जसं आपण मार्केटमधून खमंग ढोकळा विकत आणतो ना, तसा खमंग ढोकळा घरी कसा बनवायचा. एकदम सोपी पद्धत आहे, कुणालाही सहज जमेल. त्याचबरोबर ढोकळ्यामध्ये लाल स्पॅसेस येतात, ढोकळा मऊ आणि स्पंजी होत नाही. तर यावरील टिप्स सुद्धा यामध्ये मी सांगितलेल्या आहे. चला तर मग मस्त ढोकळ्यासोबतची ग्रीन चटणी आणि आप्पे सुद्धा बघूया. खमंग ढोकळा करण्यासाठी एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये घरातील ह्या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे. त्यालाच आपण चना डाळ असं सुद्धा म्हणत असतो. आता या डाळ तांदूळामध्ये पाणी घालायचं आहे. तांदूळ हा रेशनचा असल्यामुळे आधी स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मग पाणी घालायचं आहे. रेशनचा तांदूळ हा काळपट असतो. बघू शकता. पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे हाताने हा तांदूळ घासायचा आहे. साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत तांदूळ हा घासून घेतला. भरपूर असं हे काळपट पाणी निघालेलं आहे. आता हे संपूर्ण पाणी काढायचं आहे. पुन्हा त्यामध्ये पाणी घातलं आणि पुन्हा तांदूळ हा घासून घेतला. पुन्हा त्यातलं पाणी काढायचं आहे. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुतलेला आहे. आता तांदूळ आणि डाळ अगदी स्वच्छ झालेले आहे. आता हे आपल्याला भिजत घालायचं आहे, म्हणून त्यामध्ये तांदूळ डाळच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. यावरती झाकण ठेवलं आणि साधारण 7 ते 8 तासासाठी हे डाळ तांदूळ आपण भिजून घेऊ. तर सकाळी 9 वाजेला हे डाळ तांदूळ मी भिजत घातले. तर बघू शकता. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. 4 वाजेला तुम्हाला हे डाळ तांदूळ दाखवते. मस्त अशी भिजलेले आहे. तसे तर 4 ते 5 तासामध्ये सुद्धा हे डाळ तांदूळ भिजले जातात. पण आपल्याला छान असे मऊ हे डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहे, म्हणून मी किमान 7 ते 8 तासासाठी हे डाळ तांदूळ भिजवून घेते. डाळ मस्त अशी भिजलेली आहे. लगेचच नखाने तुटत आहे. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं आणि त्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ टाकायचे आहे. आता यावरचं असलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही, त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. तर डाळ तांदूळ घातले आणि आवश्यकतेप्रमाणे यामधलं पाणी घालायचं आहे. आणि जसं हे वाटलं जाईल त्यानुसार थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 2 चमचे पाणी टाकलं. झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला अगदी फाईन बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. अजिबात असं रवाळ हे वाटायचं नाही. खूप फाईन असं बारीक छान वाटायचं आहे. वाटलेलं मिश्रण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे. पुन्हा राहिलेले डाळ तांदूळ तशाच प्रकारे वाटून घ्यायचे आहे. वाटत असताना मात्र खूप जास्त पाण्याचा वापर करू नका. शक्य असेल तुम्ही बघू शकता इतपत हे पातळसर आपल्याला हवं आहे. सगळे हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे, बघू शकता. त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमचाने अशा प्रकारे साधारण अर्ध्या ते 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि आपलं हे जे मिश्रण आहे ढोकळ्याचं हे छान असं हे फुलून येतं. अगदी स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे. फेटल्यामुळे छान असं फ्लफी सुद्धा झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हे मिश्रण अशाच प्रकारे आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे. आज दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 9 वाजलेले आहे आणि 9 वाजेला मी हा नाश्त्यासाठी ढोकळा बनवत आहे. बघू शकता. पीठ आपण जेव्हा वाटलं तेव्हा अर्ध पातेलं होतं, दुप्पटीने फुलून आलेलं आहे. मिश्रणाला मस्त अशी जाडी सुद्धा आलेली आहे. आता संपूर्ण हे चमचाने मिक्स करून घेते. डाळ तांदूळ वाटत असताना पाण्याचं प्रमाण अगदी योग्य ठेवा. जास्त आपल्याला पातळ सुद्धा हे करायचं नाही आणि खूप असं घट्ट सुद्धा राहू द्यायचं नाही. संपूर्ण मिश्रण हे छान असं मिक्स केलेलं आहे. बघू शकता. यानुसार हे मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये काही आपल्याला साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. चिमूटभर हळद घालायची आहे, साधारण पाव चमचा. हळदीचा जास्त वापर आपल्याला करायचा नाही. तर ही पिठी साखर आहे. पोहे खाण्याच्या चमचाने 2 चमचे साखर घालायची आहे, दळलेली साखर. थोडी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्या आणि ती घाला. तर या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या याचा ठेचा करून घेतलेला आहे. साधारण 1 पोहे खाण्याचा चमचा इतपत हा ठेचा घालायचा आहे. 2 टेबलस्पून तेल घालते. पोहे खाण्याच्या चमचाने सांगायचं झालं तर 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ. तर मैत्रिणींनो, या मिश्रणामध्ये आपल्याला जास्त हळदीचा वापर करायचा नाही. फक्त पाव चमचापेक्षाही कमी या ठिकाणी मी हळद वापरलेली आहे. जर का तुम्हाला छान असा मार्केटसारखा पिवळा धमक खमंग ढोकळा जर का हवा असेल तर मग यामध्ये पिवळ्या खाण्याच्या फ्रूट रंगाचा वापर करा. आणि जर का थोडासा पांढरट हवा असेल तर मग यामध्ये फक्त चिमूटभर हळद घाला. रंग वगैरे वापरायची गरज नाही. तर मार्केटसारखा छान असा पिवळा धमक खमंग ढोकळा दिसण्यासाठी यामध्ये मी फ्रूट खाण्याचा जो माझ्याकडे रंग होता त्याचे 2 थेंब घातलेले आहे. बघू शकता. हे मिश्रण छान असं पिवळं झालेलं आहे. मस्त असं 1 मिनिटासाठी फेटून घेतलेलं आहे. आता हे असंच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत
या ठिकाणी हे इडली पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, साधारण 2 ते 2.5 ग्लास. त्यावरती अशा प्रकारची त्यातलीच ही प्लेट ठेवायची आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला खमंग करायचं आहे ना, त्या ताटाला तेल लावायचं आहे. तुम्ही ताट सुद्धा घेऊ शकता किंवा कुकरचा डबा सुद्धा घेऊ शकता. मी ताट घेतलेला आहे. तेल लावल्यानंतर अशा प्रकारे ह्या प्लेटवरती हे ताट आपल्याला ठेवायचं आहे. खमंग ढोकळा लावायचा आहे तर तुम्ही असे सुद्धा लावू शकता. डायरेक्ट हे पीठ घ्यायचं आणि ताटामध्ये टाकायचं. पण खूप असा जाळीदार आणि स्पंजी जर का ढोकळा तुम्हाला हवा असेल तर मग यामध्ये 1 इनोचं साचड घ्यायचं आहे. इनो घेताना लेमन फ्लेवरमध्ये घ्या, म्हणजे ढोकळ्याची चव छान येईल. 1 इनोचं साचड घातलेलं आहे. त्यावर इनो हा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी पटापट फेटून घ्यायचं आहे. पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर आधीची पूर्ण तयारी झाल्यानंतरच यामध्ये इनो घालायचा आहे. इनो जर का तुमच्याकडे नसेल तर मग खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण सोडा हा जास्त दिवसाचा घरामध्ये जुना असायला नको किंवा हवाबंद डब्यातीलच बेकिंग सोडा आपल्याला वापरायचा आहे. आणि तोही पाव चमचा तुम्ही बेकिंग सोडा यामध्ये घालू शकता, म्हणजे छान असा खूप सॉफ्ट आणि स्पंजी आपला ढोकळा होईल. बॅटर हे दुप्पट झालेलं आहे इनो घातल्यानंतर. छान असं फुलून आल्यानंतर पूर्ण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे. कुठे अजिबात इनोचे हे कण राहू द्यायचे नाही. मस्त फेटून घेतल्यानंतर या ताटामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. बघू शकता थोडं मिश्रण मी शिल्लक राहू दिलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. सुरुवातीचे 10 मिनिटं मोठी ठेवायची आहे आणि नंतरचे 10 मिनिटं मीडियम जरी ठेवले ना तरी सुद्धा चालेल. तर 20 मिनिटासाठी हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्या आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण घालायचं आहे. तर या मिश्रणापासून आपण फक्त ढोकळाच नव्हे तर आप्पे सुद्धा करू शकतो. इतपत हे मिश्रण उरलेलं होतं. मिश्रण घातलं, झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. कमी गॅसवरती हे मिश्रण ठेवलं. बघू शकता वरतून ड्राय झालेलं आहे. साधारण 1 मिनिटामध्येच असे हे आप्पे शिजले जातात. त्यानंतर झाकण उघडून घेते आणि हे जे आप्पे आहे ते आपल्याला पलटून घ्यायचे आहे. मस्त अशी जाळी सुद्धा पडत आहे. आधीचा रंग आणि आत्ताचा रंग सुद्धा बदललेला आहे. खालच्या बाजूने मस्त असे हे आप्पे शेकले गेलेले आहे. त्यानंतर छोटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्याने सगळे आप्पे पलटून घेतलेले आहे. झाकण ठेवायचं आता फक्त अर्ध्या मिनिटासाठी शेकून घ्यायचं आहे आणि मस्त आपले हे जाळीदार स्पंजी आणि दिसायला मस्त अतिशय चविष्ट आपले हे आप्पे होत असतात. बघू शकता किती स्पंजी झालेले आहे ना. तर एकाच मिश्रणापासून आपण 2 ह्या रेसिपी करू शकतो. तयार झालेले आप्पे काढून घ्यायचे आहे. जर का तुम्हाला खमंग ढोकळा करायचा नसेल तर मग अशा प्रकारचे तुम्ही आप्पे सुद्धा करू शकता. सगळे आप्पे हे काढून ठेवलेले आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. बघू शकता आप्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी झटपट होतात. हे फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच आपले हे आप्पे बनून तयार होत असतात. आता हा आप्पा तुम्ही तर पाहिलाच किती स्पंजी झालेला आहे. तर तोडून सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही आतमध्ये सुद्धा बघू शकता मस्त अशी जाडी या आप्याला येत असते. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करून देऊ शकता. बनवायला सोपे आहे आणि खायला सुद्धा मस्त असे आहे. तोपर्यंत 20 मिनिटं सुद्धा झालेले आहे. आता ढोकळा मी तुम्हाला दाखवते. ढोकळा हा शिजलेला आहे तर कसं ओळखायचं? झाकण काढून घेतलेलं आहे. सुरी घेतलेली आहे. सुरी त्यामध्ये टोचून बघते. सुरीला अजिबात कुठेही ढोकळ्याचं मिश्रण हे चिटकलेलं नाही. अगदी क्लीन ही सुरी निघालेली आहे. म्हणजे ढोकळा हा मस्त शिजलेला आहे हे समजायचं आणि गॅस बंद केलेला आहे. आता हा ढोकळा आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि आपल्या चवीनुसार या ठिकाणी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्याला आतमधून कट करायचं आहे. अशी उभी चीर दिलेली आहे. जर का अख्ख्या मिरच्या टाकल्या तर ते फुटून आपल्या अंगावरती उडू शकता, म्हणून नक्कीच मिरच्यांना चीर द्या. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने. आपल्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कढीपत्ता यामध्ये घालू शकता. चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग वापरायचा नसेल तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. हिंगाची चव छान येते ह्या खमंगमध्ये. मिरच्या मस्त अशा परतून घेतलेल्या आहे. आता हा तडका ह्या खमंग ढोकळ्यावरती टाकायचा आहे. आता काही मंडळींना असा ज्युसीला ढोकळा आवडतो, म्हणून या फोडणीमध्ये तुम्ही अर्धा ग्लास पाणी सुद्धा टाकू शकता. पण मी पाणी वगैरे टाकत नाही, फक्त तेलाची फोडणी देत आहे अशा प्रकारची. ढोकळा हा पूर्णपणे गार झाल्यानंतरच त्यावरती हे फोडणी टाकायची आहे. तुम्ही पाण्याची फोडणी घालत असाल ते सुद्धा गार झाल्यानंतरच टाकायची आहे. बघू शकता ढोकळ्यामध्ये कुठेही लाल स्पॉट दिसत नाही. लाल स्पॉट कशामुळे येतात तर ते या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगते.
आपण जर का हळद वापरली, हळद आणि बेकिंग सोडा किंवा इनो वापरला असेल तर हळद आणि इनो यामुळे लाल स्पॉट येतात. ते आपण जर का व्यवस्थित नाही मिक्स केलं किंवा हळद जास्त प्रमाणामध्ये वापरली तर. म्हणून ढोकळा करताना हळदीचा कमी वापर करा किंवा त्यामध्ये अशा प्रकारचा फ्रूट रंगाचा वापर करा, म्हणजे कुठे लाल स्पॉट तुम्हाला दिसत नाही. ढोकळा पूर्णपणे गार झालेला आहे. आता आपल्या आवडीप्रमाणे ढोकळ्याचे पीसेस आपल्याला कट करायचे आहे. बघू शकता ढोकळा कट करत असतानाच तुमच्या लक्षात तर आलंच असेल ढोकळा हा किती मस्त असा स्पंजी झालेला आहे. रंगही ढोकळ्याचा एकदम मस्त असा दिसत आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. खूप बनवायला साधा सोपा आहे हा ढोकळा आणि चवीला अप्रतिम आहे. तुम्ही ही ढोकळ्याची रेसिपी इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे. घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. बघू शकता मस्त असा जाळीदार खमंग ढोकळा आपला हा तयार झालेला आहे. चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपा, अगदी परफेक्ट मापासह हा खमंग ढोकळा दाखवलेला आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हा खमंग ढोकळा करू शकाल, कारण तितकाच साधा सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलेला आहे. एक नाही तर सगळेच पीस खमंग ढोकळ्याचे असे मस्त जाळीदार झालेले आहे. आता यासाठी लागणारी चटणी आपण करू. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत तर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्यांचे असे तुकडे करून टाकायचे आहे, म्हणजे त्या बारीक छान होतील. चवीनुसार मीठ टाकलं आणि चटणीला आंबट गोडपणा येण्यासाठी अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे आणि अर्ध लिंबू घालायचं आहे. लिंबूचा रस टाकायचा आहे. त्यासोबतच एक लहान साईजचा खमंग घेतलेला आहे, तो तोडून घ्यायचा आहे. बघू शकता आतमध्ये किती जाडी आलेली आहे. आणि अशा प्रकारे हा ढोकळा यामध्ये टाकायचा आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही फुटाण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी करायची असेल तर ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता किंवा भाजून घेतलेले साल काढून घेतलेले शेंगदाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. मी या ठिकाणी एक खमंग ढोकळा वापरलेला आहे आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून अशा प्रकारची मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे. पुन्हा मी तुम्हाला खमंग ढोकळा हा तोडून दाखवते. बघू शकता किती मस्त अशी जाडी आलेली आहे. चवीला अप्रतिम लागणारा हा खमंग ढोकळा सकाळच्या नाश्त्याला करू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा खमंग ढोकळा करून घेऊ शकता. तोपर्यंत मंडळी तुम्ही असा हा खमंग ढोकळा करून बघा आणि कसं झाला मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.